नमस्कार मंडळी, हा आहे मॅगी थीमचा केक। तर ज्या मुलाला हा केक आवडतो तर त्याला मॅगी अतिशय आवडते, म्हणून मी हा मॅगी थीमचा केक बनवला होता त्याच्या बर्थडेसाठी। तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया की कसा हा केक मी बनवला आहे। तर मी घरीच केक बनवते, तर मी कुठली प्रोफेशनल बेकर नाही आहे, पण मला केक बनवायला खूप आवडतात। चला तर बघूया मग। तर त्यासाठी काय केलेलं आहे की हे 1 वाटी प्रीमिक्स घेतलेलं आहे। हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे। हे केक बनवण्यासाठी रेडीमेड असं प्रीमिक्स मिळतात, तर हे 1 वाटी घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये सर्व काही बेकिंग सोडा वगैरे सर्व काही असतं, फक्त तुम्हाला त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। बघा थोडं थोडं पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि आपल्याला ह्यामध्ये आता मी इथे एक रबडी फ्लेवरचा इसेन्स टाकून घेतलेला आहे। 2 ते 3 थेंबच फक्त टाकलेला आहे, तर त्यांनी त्या स्पॉन्जला छानपैकी रबडीचा असा फ्लेवर येतो। इथे मी येलो कलर यूज केलेला आहे हा स्पॉन्ज बनवण्यासाठी। तर आता आपल्याला काय करायचं आहे की या प्रीमिक्समध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि ह्याचं एक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा आता थोडं थोडं इथे मी पाणी टाकून घेत आहे आणि आपल्याला गोल गोल असं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची एक पेस्ट स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। इथे मी 1 चमचा आपलं जे रेग्युलर ऑइल असतं जेवणाचं, तर ते ऑइल मी इथे वापरलेलं आहे। 1 टेबलस्पूनच टाकलेलं आहे। तर आपल्याला हे आता जे प्रीमिक्सपासून जे आहे ही अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला त्याचा काय करायचं आहे की केक लावायचा आहे। तर केक मी हा घरी कढईतच बेक करते, तर तुम्हाला मी दाखवते पुढच्या प्रोसेसमध्ये हा स्पॉन्ज आपल्याला कसा बनवायचा आहे। तर त्याच्यासाठी कुठलंही घरातलं एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये ऑइलने ग्रीस करायचं आहे। नॉर्मल आपलं जे खाण्याचं ऑइल आहे तेच मी ह्याला ब्रशच्या साहाय्याने पूर्ण ग्रीसिंग करून घेत आहे। त्याला हे ऑइल असं लावायचं आणि आपण जी आता पेस्ट करून ठेवलेली आहे तर ती पेस्ट पूर्ण आपल्याला काय करायची आहे प्रीमिक्सची ह्या पूर्ण भांड्यामध्ये ओतून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बघा सर्व पेस्ट मी ह्या भांड्यामध्ये आता काढून घेतलेली आहे। एकदा दोनदा फक्त असं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यातून एअर रिलीज होते। आणि आता आपल्याला काय केलेलं आहे की इथे मी एक कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये हाय फ्लेमवरतीच आहे। तर ह्या कढईमध्ये आपल्याला मी एक 5 मिनिटं आधीच गॅस चालू करून ठेवला होता। गरम गरम कढईत आपल्याला ते साधारण एक 20 मिनिटासाठी आता बेक करून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे बघा की आपल्याला हे एक चॉकलेटचं डार्क चॉकलेटचं असं कंपाऊंड चॉकलेट आपण त्याला बोलतो, तर मी इथे डार्क चॉकलेट घेतलेचं कंपाऊंड घेतलेलं आहे। त्याचे असे 3 पीसेस घेतलेले आहेत, 6 पैकी 3 पीसेस घेतलेले आहे। त्याचं आपल्याला चॉकलेटचं सिरप बनवून घ्यायचं आहे। त्याचे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत। आता डबल बॉयलरच्या साहाय्याने आपल्याला ह्याचं एक चॉकलेट सिरप करून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे जे आपण आता चॉकलेटचे तुकडे केलेले आहेत ते सर्व आपण ठेवलेलं आहे ते भांडं। आता चॉकलेटचं सिरप आता तयार होत आहे, तोपर्यंत आपण एक बघा एक असं एक भांडं घेतलेलं आहे प्लास्टिकचं मी। ह्याच्यामध्ये आपल्याला आता जो आपण मॅगीचा आपण जो केक पाहिला तर त्याच्या खाली जे बाउल आहे, तर हे बाउल जे आहे ते मी चॉकलेटनी बनवलेलं आहे। तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर बघा थोडंसं चॉकलेट सिरप आता आपल्याला इथे जे रेडी झालेलं आहे एक 2-3 चमचे टाकायचं आणि गोल गोल असं हे भांडं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा हे पटापट प्रोसेस करायची आहे आणि पूर्ण बघा आपल्याला एक असं गोल आपलं चॉकलेटचं जे कोटिंग आहे ह्या भांड्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे असं छानपैकी आकार त्याला देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला बघा असं गोल हे आपल्याला रेडी झालेलं आहे, एकदा कोटिंग लागलेलं आहे। तर हे एकदा कोटिंग लागल्यानंतर हे जे भांडं आहे प्लास्टिकचं आता आपण जे कोटिंग केलेलं आहे चॉकलेट सिरपने ते आपल्याला टाकायचं आहे फ्रीझरमध्ये। एक फक्त 3-4 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। तोपर्यंत बघा एक साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला हा केक बेक झालेला आहे। थोडंसं छोटासा केक होता म्हणून हा पटकन तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला केकवरती लागणाऱ्या ज्या स्टिक्स आहेत तर त्या मी स्टिक्स बनवून घेत आहे। एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये आपल्याला जे चॉकलेटचं सिरप बनवून घेतलेलं आहे ते मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे। थोडंसं पुढून आपल्याला त्याचं एक टोक कापून घ्यायचं आहे आणि या स्ट्रॉमध्ये जाडसरच असा या स्ट्रॉ आहे त्या स्ट्रॉमध्ये हे संपूर्ण चॉकलेट सिरप मी आता भरून घेणार आहे। तर हे जे आहे फ्रीझरमध्ये नंतर आपल्याला ठेवायचं आणि त्याची आपल्याला मस्तपैकी स्टिक अशी तयार होऊन मिळेल। तर बघा सपोज तुमच्याकडे स्ट्रॉ नसतील तर तुमच्या घरी एखादा पेपर असेल तर त्या पेपरची आपल्याला काय करायची अशी गोल 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 गोल
पुडी बनवायची आणि त्याच्यामध्येही तुम्ही असं हे चॉकलेट सोडून तुम्ही त्याचं स्टिक्स बनवू शकता। आता बघा की आपण हे जे चॉकलेटचं भांडं कोटिंगसाठी आत्ता आपण आतमध्ये टाकलं होतं, तर ही प्रोसेस आपल्याला साधारणतः 3 ते 4 वेळेस आपल्याला करायची आहे, कारण की आपल्याला जे खाली चॉकलेटचं बाउल बनवणार आहोत हे आपल्याला जाडसर असं कोटिंगचं बनवायचं आहे। तर ही जी प्रोसेस आहे चॉकलेट सिरप टाकून, एकदा मी टाकून घेतलेलं होतं तर ते मी फ्रीझरमध्ये ठेवलं, पुन्हा ही प्रोसेस मी रिपीट करत आहे। अशी मी 3 ते 4 वेळेस ती प्रोसेस करून घेतलेली आहे। आपल्याला आता इथे व्हिप क्रीम लागणार आहे, जे आपण न्यूडल्स बनवलेले आहेत तर ते व्हिप क्रीम पासून बनवलेले आहेत। एका भांड्यामध्ये व्हिप क्रीम काढून घेतलेली आहे आणि बीटरच्या साहाय्याने आपण ही व्हिप क्रीम आता फेटून घेणार आहोत। तर ही व्हिप क्रीम चांगल्या प्रकारे फेटून घ्यायची आहे। बघा आता ही व्हिप क्रीम फेटत असताना आपलं जे किचनचं क्लायमेट आहे हे थंडगारच आपल्याला क्लायमेट ठेवायचं आहे। थंडगार म्हणजे आपल्याला गॅस वगैरे चालू असताना व्हिप क्रीम अजिबात फेटायची नाही आहे, नाहीतर व्हिप क्रीम चांगली फेटली जात नाही। तर आता बघा ह्यामध्ये थोडंसं मी रबडी इसेन्स टाकून घेतलेलं आहे फ्लेवरसाठी। तर ह्याच्यामध्ये मी असं पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटं हे व्हिप क्रीम फेटण्यासाठी लागतात। तर ह्या बीटरच्या साहाय्याने मी आता ती व्हिप क्रीम चांगल्या प्रकारे फेटून घेत आहे। आता ही जी व्हिप क्रीम आहे ही आपली रेडी आहे की नाही कशा प्रकारे समजायचं बघा, तुम्ही इथे बघू शकताय ह्याचे जे टोकं आहेत ते ही अशी उभी राहायला पाहिजे, त्यावेळेसच आपली ही व्हिप क्रीम ही चांगल्या प्रकारे फेटलेली आहे हे आपल्याला समजतं। आता ह्याच्यामध्ये मी थोडासा येलो कलर टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा मी बीटर त्याच्यामध्ये फिरवत आहे, म्हणजे जेणेकरून सर्व कलर त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स होईल। आता बघा हे चॉकलेटचं जे बाउल आहे हे साधारणतः मी 3-4 वेळेस ती प्रोसेस रिपीट करून घेतली होती आणि आता आपलं चॉकलेटचं बाउल जे आहे आपण आता पालतं टाकून थोडंसं टॅप केलं तर बघा लगेच आपलं छानपैकी हे बाउल आपलं रेडी झालेलं आहे। तर हे आपलं जे बाउल आहे हे आपल्याला आता खाली आपल्याला ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये आपण आता मॅगी थीम केक बनवून घेणार आहोत। तर बघा हा आपला बाउल रेडी आहे चॉकलेटचा। त्याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, जो आपण स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे तर तो स्पॉन्ज आपण त्याच्यामध्ये तुकडे तुकडे करून आता त्याच्यामध्ये थोडा थोडा टाकायचा आहे। हा स्पॉन्ज आता रेडी झालेला आहे केकचा। तर तो थंड झाल्यानंतर बघा अशा प्रकारे थोडं थोडं त्या बाउलमध्ये आपण ते स्पॉन्ज सर्व टाकून घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते छानपैकी असा ओलसर आपला केक राहतो, नाहीतर असा सुका सुका बनतो। तर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आपल्याला इथे क्रश टाकून घ्यायचं आहे। माझ्याकडे मँगो क्रश होता, पायनॅपल क्रश होता, त्यापैकी मी इथे आता पायनॅपल क्रश यूज करत आहे। तर आता बघा एकदा आपल्याला स्पॉन्ज टाकून घेतल्यानंतर वरती मी थोडा पायनॅपलचा क्रश त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। थोडंसं पाणी टाकलं, त्याच्यानंतर पायनॅपलचा 2 ते 3 चमचे इथे मी क्रश टाकलेला आहे। आता आपण जी इथे व्हिप क्रीम फेटून घेतलेली आहे तर त्याचा लेयर आता मी वरती देऊन घेणार आहे। ते हा पायनॅपल क्रशवरती थोडंसं आपण व्हिप क्रीम टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा जो आपण स्पॉन्ज आहे तर तो पुन्हा एकदा त्याची एक लेयर मी इथे देऊन घेणार आहे। तर ह्या प्रकारे आपल्याला हे संपूर्ण बाउल काय करायचं आहे, चॉकलेटचं जे बाउल आपण बेस बनवलेला आहे तो बाउल पूर्ण भरून घ्यायचा आहे। तर इथे मी आता स्पॉन्जची एक लेयर परत टाकलेली आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा मी थोडंसं पायनॅपलचं इथे क्रश टाकून घेणार आहे, जेणेकरून छानपैकी ह्याला पायनॅपलची टेस्ट येणार। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे क्रश टाकू शकता, तुम्हाला जे फ्लेवरचे क्रश आवडत असतील, मँगो, स्ट्रॉबेरी, तर त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता। पुन्हा एकदा व्हिप क्रीमची लेयर मी इथे लावून घेत आहे आणि संपूर्ण बाउल बघा असं मी येलो व्हिप क्रीमने आता भरून टाकलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे चॉकलेटच्या स्टिक्स बनवून घेतलेल्या होत्या तर त्या चॉकलेटच्या स्टिक्स आपल्याला आता ओपन करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला एक अशी स्ट्रॉ लागणार आहे, तर ती स्ट्रॉ काय करायची, इथे बघा अशी दुमडून घ्यायची आहे वरच्या साईडनी, तिथे तुम्ही सेलो टेप लावून घ्यायची आहे किंवा तिथे एक स्टेपलरची जर पिन असेल तर स्टेपलर पण तुम्ही करू शकता। आता आपल्याला ही जी स्ट्रॉ आहे आतमध्ये मी काठी टाकलेली आहे, तर ही स्ट्रॉ आपल्याला अशी एका ठिकाणी उभी करायची आहे। ह्या चॉकलेटच्या स्टिक्स
आपल्याला एक अशी खाली केकवरती आडवी ठेवायची आहे आणि एक जी स्टिक आहे ती आपण त्या स्ट्रॉमध्ये अडकवून ठेवलेली आहे हवेमध्ये। आता बघा आपल्याकडे ही जी आपण व्हिप क्रीम घेतली होती तर त्याच्यामध्ये असं हे जे आपण नेमचं नोझल असतं ते नेमचं नोझल मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण ही व्हिप क्रीम आता हळूहळू सोडून घेत आहोत। संपूर्ण बाउलमध्ये न्यूडल्सचा शेप देण्यासाठी मी अशी व्हिप क्रीम अशी टाकून घेतली होती आणि आता त्या चॉकलेटची जी स्टिक्स हवेमध्ये आहे तर त्याच्यावरती अशा साह्याने आपण वरतून अशी ही व्हिप क्रीम सोडून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ज्या मॅगीच्या न्यूडल्स असतात तर त्या मॅगीच्या न्यूडल्स त्याच्यावरती आलेल्या आहेत असं आपल्याला त्याचा एक इफेक्ट तयार होतो। तर बघा अशा प्रकारे सर्वत्र आपण ह्या न्यूडल्स टाकून घेतलेल्या आहेत, म्हणजेच आपल्या व्हिप क्रीमने आपण या न्यूडल्स बनवलेल्या आहेत। तर हे आपण जेव्हा मॅगी बनवतो तर बऱ्याच आपण व्हेजिटेबल्स पण समटाइम्स यूज करतो, तर त्याचे आता सपोज ज्या तुमच्याकडे नूडल्स असतील तर ग्रीन रेड गाजरचा इफेक्ट आला, मिरचीचा इफेक्ट आला या फिर वाटाण्याचा इफेक्ट येण्यासाठी जे माझ्याकडे सुटेबल इथे स्प्रिंकल्स होते ते मी स्प्रिंकल्सही वरती डिझाईनसाठी टाकून घेतलेले आहेत। तर बघा अशा प्रकारे आपला हा मॅगी थीमचा केक तयार झालेला आहे। तर तुम्हालाही केक बनवण्याची आवड असेल तर नक्की असा केक तुम्ही बनवून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।